नुकतीच सिलेक्शन झालं घणसोलीला आणि त्या सिलेक्शनमध्ये खरं तर आपल्या गावातील अंडर 14चे खेळाडू जोगेशदादा तांडेल यांचे चिरंजीव द्रोण तांडेल यांचं सिलेक्शन झालं. आपण द्रोणला देऊया खऱ्या अर्थानं खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचा खेळ उत्तरोत्तर असाच प्रगत होत राहील. त्यासाठी आम्ही या आयोजन कमिटीच्या वतीनं स्पर्धेच्या निमित्तानं द्रोण योगेश तांडेल यांना आपण देतोय खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल वाईट जयेश तांडेल बाय कमॅन स्मॉल साइज डायनामाइट. अमरदादा जॉईन विथ मी. चला पुढचं समालोचन ऐकण्यासाठी आपण खरं तर स्पर्धेसोबत असेच जुळत राहा आणि पुढची संपूर्ण जबाबदारी आम्ही आमचे सिनियर समालोचक आमचे मोठे बंधू अमरदादा भोईर यांच्याकडे आम्ही वळण घेतोय. धन्यवाद नितेश. चला मैदानात घडलं काय बघा. कुठेतरी अडवला गेला चेंडू आणि नंतर थोडीशी कुठेतरी चुकी झाली आणि ती चुकी पुरेशी होती. 4 धावांचं कुठेतरी आता मात्र दुजोरा लागेल. 4 धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. त्याच दरम्यान इथं उपस्थित सीवूड्स विभागातील एका अंडर क्रिकेटची दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवली काही दिवसांपूर्वी. SBL सीवूड्स बॉक्स लीग आणि त्या स्पर्धेचे सर्वेसर्व आयोजक कमिटीमध्ये असलेले विजयदादा कांबळे त्याचबरोबर अरुण सरकळे सर यांची इथं उपस्थित लाभल्या. मी त्या दोन्ही व्यक्तींना विनंती करेन की सर आपण दोघांनी व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी यायचंय. तर त्याच दरम्यान कुलदीपचं मात्र कुठेतरी आक्रमक पवित्र आपल्याला बघायला मिळाला आहे. कुठेतरी लगातारचे 2 चौकार त्याच्या माध्यमातून अनुभवलेत. गुन्हा लेखकच्या भूमिकेत असलेल्या अमित कडू, संदेश म्हात्रे आणि सोहिल यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आकडेमोड पोहोचवली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 9च्या घरात 9 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. कुठेतरी दुसरा सामना दुसऱ्या फेरीला आता मात्र प्रवेश करताना ही स्पर्धा बघायला मिळते. पहिल्या फेरीच्या मध्ये 4 सामने आपण खेळलेत. कुठेतरी एक संघ जिंकला. 4 संघांनी विजय प्रस्थापित केला आणि 4 संघांना मात्र पराजय स्वीकारावा लागलाय. आता मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. एका बाजूला आपण मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवर जयेशला बघतोय. वेगावरती स्वार दर्जेदार गोलंदाज. मात्र आता मात्र पंचांच्या भूमिकेत आपण बघतो प्रज्वल ट्रॅक एंडला आणि हा चेंडू ब्युटिफुली बॉल एक वेगावरती स्वार होणारा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. कुठेतरी डॉट बॉल मात्र येताना बघायला मिळाला आहे. धावसंख्या धावपळावरती बघतोय दशकात 10. कुलदीप 4 चेंडू फेस केल्यात अजूनपर्यंत 8 धावांवरती खेळताना बघायला मिळतोय. हा चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय मात्र स्वागतचं मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. कुठेतरी एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. सिंगल्सने मात्र स्कोर पुढे गेला. धावसंख्या 1-1 पण नो लॉस. 11. शेवटचा चेंडू टाकत असताना पुन्हा एकदा मात्र धमशाक झाली आहे. पुन्हा एकदा मात्र बॉलिंग ट्रॅकवर जयेशला यावं लागेल. पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावे लागतील. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा परिश्रम घ्यावाच लागेल कारण मागचा चेंडू त्याने त्याच्या माध्यमातून वाईट फेकला गेलाय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता वॉट अ क्रॅकिंग शॉट. नयनकडे असलेला क्लास, नयनकडे असलेला दर्जा, नयनकडे असलेली कॅपेबिलिटी या फटक्याने दाखवला दर्शवला एक त्याच्या माध्यमातून आलेला हात चौकार. यश नितेश जबरदस्त फुल हातून बॅटिंग. आणि याच दरम्यान खरं तर आपण ज्या स्पर्धेची चर्चा करत होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना आयोजित युवा चषक 2026 जिचा आपण नुकताच हँडवेल पाहिलं. या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे मित्र सनत सालवी आणि ओमकार थोरात दोन्ही आमच्या मान्यवरांचं शुभ आगमन झालं. आम्ही या दोन्ही मान्यवरांचे अशा स्पर्धेच्या निमित्तानं करावे नगरीमध्ये या करावे प्रीमियर लीग बॉक्स रजनी क्रिकेटमध्ये आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आम्ही करू. आणि खरं तर आपण या मॅचला एन्जॉय करणार आहोत. एका बाजूला आमचे मोठे बंधू अमरदादा भोईर मायक्रोफोनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आमचे संदेश म्हात्रे गुणसंख्या लेखन लाईव्ह टेक्निकल टीम आमचे सोहिल नाईक कॅमेरामॅन अविनाश अलॉंग विथ 2 कॅमेराज अँड वी आर ऑल सेट टू रिझम द न्यू गेम. पुढच्या षटकात सुरुवात झाली मात्र पंचांचा कुठेतरी लाऊड कॉल आलाय. नो बॉलचा ओव्हर स्टेपचा नो बॉल. 1+1 अशा 2 धाव मिळतील. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव देखील जोडली जाईल. नोच्या स्वरूपात 1 अशा 2 धावांनी मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल.
बॉलिंग ट्रॅकवर आपण विशालला बघतोय कुठेतरी पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी त्याच्या माध्यमातून चुकी झाली. हा आलाय नो बॉल आणि नो बॉल वरती 2 धाव म्हणजे धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा मात्र फलंदाजसाठी सज्ज झालाय नयन आणि हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग स्पिनचा एक यथोचित मारा, अप्रतिम मारा, भेदक मारा, जहाल मारा मात्र बघायला मिळतोय. कुठेतरी चेंडू फिरवला आणि चेंडू फिरवत असताना फलंदाजाला देखील फिरवलाय. हा आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता झाली, समाप्ती झाली, धावसंख्या स्थगित, सीमित कुंठित. नेक्स्ट बॉल क्रॅकिंग बट आउट ऑफ द सर्कल. नो कंट्रोल ऑन दॅट शॉट. ही फेल्ड टू टाइम द कंट्रोल दॅट शॉट अँड बॉल गोज आउट ऑफ द सर्कल. इट्स OUT. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. नयन बॅक टू द टकआउट. धावसंख्या धावफलकावरती 18 धावांवरती धावसंख्या बघतोय आपण. प्रथम फलंदाजी करत असताना श्रेयस स्ट्रायकर्स टीम. आपण आता मात्र इनॅट नंबर 3 फलंदाजाला बघतो ऑन स्क्रीन. पलानी वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर. बघूया त्याच्या माध्यमातून कशी फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे खेळ साकारला जाईल, कारण तेवढाच चांगला दर्जेदार गोलंदाज त्याच्या समोर आहे विशाल. त्याच्याकडे जबरदस्त लेग स्पिन प्रकारचा चेंडू आहे आणि वारंवार त्या चेंडूचा त्याच्या माध्यमातून मारा केला जातो. हा चेंडू मात्र कनेक्ट केलाय, मात्र कुठेतरी आता मात्र चुकी झाले का आणि चुकी झाले कोणाकडून. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून मात्र चेंडू कलेक्ट केलाय की नाही हे मात्र आता मात्र बघितलं जाईल. कुठेतरी क्षेत्ररक्षण झालं, थोडंसं फंबल झालं आणि त्या फंबेलवरती मात्र कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि ती धाव पूर्ण करत असताना कुठेतरी आता मात्र दमछाक झाले. ऑनफिल्ड पंचांकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, त्यांनी ती प्रश्नपत्रिका तिसऱ्या पंचांवरती सोपवली आणि तिसऱ्या पंचांची भूमिकेत असलेले पंच मात्र आता टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना बघायला मिळतील. पुन्हा एकदा आमची प्रेक्षक लाईव्हनीची मदत घेतली जाईल आणि ह्या निर्णयाला त्यांच्या माध्यमातून दुजोरा दिला जाईल. तिसरा पंचांच्या भूमिकेत प्रज्वल सर इथं मात्र जोडले गेले, तर त्यांच्या माध्यमातून आता मात्र न्याहाळणी पाहणी केली जात आहे. नितीन सुतार सर आहेत आणि इट्स नॉट आउट इट द कॉल. रन इज कम्प्लिटेड. बॅट्समन सेफ असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. कुठेतरी बघू शकता आपण आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर विशालला, त्याच्या समोर फलंदाज कुलदीप मात्र लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच ऑन स्ट्राईक. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला जस्ट टाइम केला होता, मात्र तिकडे ओमकारचं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण बघितलं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय विशालला. जर्सी बघू शकता, जर्सी नंबर 74. 19 झालेत, सॉरी 19. यस, स्कोरिंग करेक्शन, क्षमा असावी. कुठेतरी लाईव्हच्या अपडेटच्या माध्यमातून थोडीशी दमछक झाली होती, आपण समजू शकतो, कारण अंडरआर्म क्रिकेट मित्रांनो खूप फास्ट होतं आणि अंडरआर्म क्रिकेट जेवढं फास्ट होतं त्यात सर्वात जास्त दमछक होते ती लाईव्ह स्कोर अपडेट करणाऱ्याची होते आणि हे समजू शकतो. कुठेतरी ती देखील त्यांच्या माध्यमातून चुकी झाली आणि कुठे करेक्शन केले गेले. आता मात्र मागील चेंडूवरती आलाय चौकार. कुठेतरी लेग साईडला स्वीप केलेला फटका बिटवीन द टू फिल्डर्स मध्ये खेळून काढलेला हा दर्जेदार चौकार अनुभवलाय. या चौकारने मात्र धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळते 23 वरती 23. मित्रांनो आपण बघता, आपण अनुभवताय अंडरआर्म क्रिकेटचा हा थरार. करावे इंटर क्रिकेटमध्ये अंडरआर्म क्रिकेटला आता मात्र कुठेतरी सुरुवात झाली. करावे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट लीगचा आपण हा थरार अनुभवतोय. कुठेतरी तब्बल 8 संघ मला तब्बल 125 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. आनंद आहे आम्हाला. कुठेतरी आता मात्र पॅडल टॅप केला आणि कुठेतरी थोडंसं मंद क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, मात्र फलस्वरूप काही नुकसान झालं नाहीये. ही जमेची बाजू असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. कुठेतरी फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने स्कोर पुढे गेला 24 वरती. आपण ऑन स्क्रीन बघू शकताय दोन्ही फलंदाज मात्र जवळ आलेत आणि चर्चा करताना बघायला मिळतात. कुठेतरी आता मात्र दोघांच्या माध्यमातून कुठेतरी चर्चा झाली असेल. 2 षटकं झाल्यात, 2 मध्ये 24 आल्यात. बघूया उर्वरित 12 मध्ये कसा खेळ करायचा आहे. तू पुढे हो, तू मार, मी थांबणार. कुठेतरी असं दोघांच्या मध्ये चर्चा झाली असेल बेबी. आणि हा चेंडू आता मात्र सरळच्या दिशेने आणि तीच चर्चा झाली. तू पवित्रा घे, मी थांबतोय, तू मार. आणि तसाच प्रकारचा खेळ मात्र कुलदीपच्या माध्यमातून साकारला गेलाय. पहिला चेंडू अनिलचा मात्र कुठेतरी खोलवट टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला गेला आणि खोलवट टप्प्याच्या चेंडूला कुठेतरी पॅक पास टू द बॉलर चौकार खेळून काढलाय. चौकाराने स्कोर पुढे गेला 28 वरती. चला आता मात्र शूज चेंज करताना बघायला मिळत आहेत मैदानात. कुठेतरी खेळत असताना आता मात्र शूज चेंज केले जातात कुलदीपच्या माध्यमातून. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय करावे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा हा थरार. कुठेतरी कैलास म्हात्रे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, त्यांचे बंधू, त्यांचे सहकारी
सर्वांची कुठेतरी मेहनतीला यश मिळताना बघायला मिळतंय. या स्पर्धेला पाठबळ मिळालं आहे, कुठेतरी मार्गदर्शन मिळालं आहे. माझी नगरसेवक असतील विनोददादा म्हात्रे, आपण मैदानात बघू शकताय तुडुंब गर्दी, सर्व युवा प्रेक्षकांची आपण गर्दी बघतोय ऑन स्क्रीन. हे स्पर्धेचं यश आहे. ज्या 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 स्पर्धेमध्ये आपण प्रेक्षक आवर्जून बघतो ते स्पर्धा यशस्वी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. आणि प्रेक्षक मायबाप जोपर्यंत क्रिकेटशी जोडला गेला, या स्पर्धेशी जोडला गेला आहे, हे 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 फलित आहे या स्पर्धेचं, कुठेतरी हे यश आहे या स्पर्धेचं. निश्चित कौतुक असेल सर्व प्रेक्षकांचं देखील. हे अंडर क्रिकेट म्हणलं तर सर्वांची पहिली पसंती आणि ह्या खेळाला आवर्जून पसंती मिळते आणि एवढ्या दर्जेदार स्पर्धेमध्ये कुठेतरी चांगला खेळ साकारला होतोय आणि प्रेक्षकांचा देखील सहभाग ह्या स्पर्धेला नोंदवला जातोय आणि या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला प्रेक्षक वर्ग बघायला मिळतोय. आपण चर्चा करत होतो मार्गदर्शक माजी नगरसेवक विनोददादा म्हात्रे यांचं पाठबळ मिळालं, कुठे यांचं मार्गदर्शन मिळालं आहे. सन्माननीय नगरसेविका रेखाताई विनोद म्हात्रे यांचं देखील आम्हाला सहकार्य मिळालं आहे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि हा चेंडू आता मात्र नो बॉल अँड जस्ट गाइडेड टुवर्ड द लेग साइड. वेकेंड एरियामध्ये फटका खेळून काढला. कुलदीपकडे असलेला क्लास, कुलदीपकडे असलेला मॅच टेम्परमेंट खास करून मी उल्लेख करेन ह्या फटक्याने दाखवलाय. एक शांत डोक्याने खेळणारा हा खेळाडू, त्याच्या माध्यमातून हा खराब चेंडूला फक्त दिशा दिली आणि चौकार मिळाला, पंजा उघडला गेला. कुठेतरी चांगला फटका खेळला गेला. आता मात्र जस्ट फ्लिक टुवर्ड द लेग साइड. आता मात्र एक धाव घेतली जातीये. कुठेतरी शुभमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. साजेसं सोपंसं क्षेत्ररक्षण केलं गेलं, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. आता मात्र स्ट्राईक एंडला पलानीला बघतोय. पलानी ऑन बॅटिंग ट्रॅक. स्ट्राईक एंडला आणि हा चेंडू आता मात्र स्ट्रेट पॅक पास टू द बॉलर. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण ओमकारच्या माध्यमातून बघायला मिळतंय. ओमकार एक अंडरम क्रिकेटमध्ये एक आवाजलेला चेहरा आहे, त्याच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. हे चेहरे आपल्याला निश्चितच ओरम क्रिकेटमध्ये बघायला मिळत नाही, पण अंडरम क्रिकेटमध्ये निश्चितच बघायला मिळतं. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण. कुठंतरी एका क्षेत्ररक्षकाने चांगली भूमिका बजावली, चांगलं कामगिरी बजावली, चांगलं काम केलं, मात्र त्याच्यानंतर त्या क्षेत्ररक्षकाने त्या मेहनतीवर पाणी फेडलं. कुठेतरी साधं सोपं क्षेत्ररक्षण होतं, त्याच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि हा चौकार मिळालाय. चौकाराने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 39 वरती 39 रन्स वाटतो स्कोर बोर्ड. कुलदीप फलंदाजी करत असताना 13 चेंडू फेस केलेत आणि 27 धावांवरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळ साकारले कुलदीपने अजूनपर्यंत. हा अजून फटका, दर्जेदार फटका आहे. जस्ट प्लेड बिटवीन द टू फिल्डर्स. अजून एक दर्जेदार चौकार अनुभवलाय मित्रांनो. कुठेतरी कुलदीपच्या माध्यमातून मागच्या इनिंगमध्ये देखील 39 धावांची खेळी केली गेली होती आणि आता मात्र 31 धावांवरती जाऊन पोहोचलाय. दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून देखील साकारला जातोय. आणि हा आता मात्र विशालने मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र यष्टीरक्षक कर्णधार जयेशने मात्र सर्कल आउटचा इशारा दिला होता. मात्र खूप फास्ट चेंडू त्याच्याकडे ट्रॅव्हल झाला होता. विथिन अ फ्रॅक्शन ऑफ द सेकंड ही रिॲक्ट ऑन दॅट डिलिव्हरी आणि त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. झेल मात्र निसटलाय. संधी मिळाली आहे, एक धाव देखील मिळाली आहे. कुठेतरी एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळाला. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाले, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय डबल 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. करावे इंटर क्रिकेट आणि करावेट इंटर क्रिकेटचा मजा घेतात असताना हे करावे गावातील सर्व युवा क्रीडा प्रेमी आणि खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. कुठेतरी प्रत्येक दर्जेदार क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. आता ऑन स्क्रीन आपण बघू शकता प्रेक्षकांची लयलूट गर्दी आहे. या स्पर्धेचे सर्व आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतात. कुठेतरी आता दीपेश देखील स्क्रीनवर आहे, हात फैलावल्यात, चेहऱ्यावरती स्मित असते. आपण डगआउटमध्ये बघू शकताय थोडे टेन्शनमध्ये आहेत. जस्ट डेनिमचे प्रोप्रायटर प्रशांत पाटील देखील ऑन स्क्रीन आहेत, चितू पाटील देखील ऑन स्क्रीन आहेत. हे चेहरे आपल्याला निश्चितच या स्पर्धेच्या दरम्यान बघायला मिळतात आणि यासाठी आपण निश्चित कौतुक करूया आयोजक कैलास मात्रे यांचं, कारण त्यांच्या माध्यमातून ही दर्जेदार स्पर्धा आयोजित केली गेली. ओमकार ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू वेगावरती स्वार होणारा हा चेंडू डिलिव्हर केला गेला. कुठेतरी आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि दुसऱ्या धाव घेत असताना कुठेतरी दमछाक झाल्या. पलानीला मात्र माग परतावा लागेल. धावबाच्या रूपाने फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 सॉरी अक्षय कडू, आणखी एक दर्जेदार फलंदाज. आणि हा चेंडू आता कवसला. क्रॅकिंग शॉट मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. भूपेश याचं मादक सौंदर्य क्रिकेटचं प्रस्थापित करताना बघायला मिळतं. काय ॲथलेटिझम आहे, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं
आणि अंडरआर्म क्रिकेटची कुठेतरी आपल्याला सौंदर्य प्रस्थापित करत असताना भूपेशला बघायला मिळत आहे. फुल कमिटमेंट फॉर हिज टीम आणि कौतुक असेल भूपेशचं. पहिल्या सामन्यात देखील चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील केलं होतं आणि पंचांच्या भूमिकेत असलेले नितीनदादा सुतार यांनी आम्हाला ते सूचित केलं. त्यांचं देखील क्षेत्ररक्षण आवडलं होतं. काही क्षण असे असतात ना नितीन सर, त्या आवर्जून आपल्या लक्षात राहतात, कारण ते क्षणच तसे असतात. कुठेतरी त्या क्षण आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी जाऊन बसतात. त्यापैकी हे मागचं क्षेत्ररक्षण होतं आणि त्याच्या अगोदरच्या सामन्यातला तुम्ही उल्लेख केला ते क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार झालं होतं. म्हणून ते काही तुमच्या मनात कुठेतरी कुठेतरी रोखून राहिलाय. कुठेतरी त्याच्या प्रतिबिंबित तुमच्या क्षण त्याच्या मनात तुमच्या थांबून राहिलेत आणि फलस्वरूपात आता मात्र काय झालंय, कुठेतरी आता मात्र धावसंख्या 46 वरती आपण बघतोय. क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं भूपेशचं. बॉलिंग ट्रॅकवर ओमकार वेगावरती स्वार होणार हा गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जितेंद्रच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. चला यानंतर शीतल रायझिंग स्टार्स कर्णधार आणि मिथिलेश पॅन्थर्स टॉस होणार. दोन्ही संघाच्या संघाने काल विनंती असेल आपण सज्ज राहायचे. आणि हा चेंडू टॅप केलाय चौकार. एकटा लढतोय, एकटाच संघासाठी मात्र खेळताना बघायला मिळतोय मिथिलेश पॅन्थर्स आणि शीतल रायझिंग स्टार्स. दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी उपस्थित राहायचे. शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ऑन स्ट्राईक कुलदीप. आणि हा चेंडू आता मात्र यष्टीरक्षकाला चकवलाय. पायच्या स्वरूपात मात्र चौकार मिळतोय. चौकारने मात्र ह्या इनिंगची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 55 एक्झॅक्टली 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय जय माता दी संघ. बघूया 56 धावांचा कसा प्रकारे पाठलाग केला जाईल, कशा प्रकारे त्या 56 धावा डिफेंड केल्या जातील. कुलदीप अँड कंपनीच्या माध्यमातून हे बघणे इंटरेस्टिंग असेल. चला टॉससाठी दोन्ही संघ उपस्थित राहायचे. मिथिलेश पॅन्थर्स आणि शीतल रायझिंग स्टार्स. सध्या घड्याला 10:23 5 सामने झालेत. अजूनही भरपूर सामने खेळवणे बाकी आहे. चला टॉससाठी मी विनंती करतोय तर टॉससाठी दोन्ही संघनायकाला विनंती करेन पुन्हा एकदा, शीतल रायझिंग स्टार्स आणि मिथिलेश पॅन्थर्स. चला वर या, हे इथेच करूया आपण. आणि मी विनंती करतोय दीपक भोईर यांना, याने आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. टॉससाठी दोन्ही कर्णधार आपल्या समोर जोडले गेलेत आणि दीपक भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. एका बाजूला मिथिलेश पॅन्थर्स, हेड्स इज द कॉल फ्रॉम द मिथिलेश पॅन्थर्स आणि हेड सिटीज निर्णय कळवायचा आणि देऊया दोन्ही संघांना आपण शुभेच्छा. मिथिलेश पॅन्थर्स संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. 56 धावांचं टार्गेट सेट झाला आणि 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज जय माता दी संघाकडून उपस्थित होताना बघायला मिळत आहेत आपल्याला. स्ट्राईक एंडला आपण बघतो मिस्टर 360 ऑफ द करावी विलेज, मिस्टर परफेक्ट ऑफ द करावी विलेज. बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त आत्मविश्वास आहे बॅटिंगमध्ये त्याच्या. असा फलंदाज स्ट्राईक एंडला जयेश टांडेल आणि त्याच्या समवेत अनुभव जोडीला आलाय मिथुन भोईर. दुसऱ्या राऊंडला कुठेतरी सुरुवात झाली आणि दुसऱ्या राऊंडला सुरुवात असताना पहिलीच लढत आपण अनुभवते. पहिल्या इनिंगमध्ये 55 धावा टोळवल्या आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय. स्ट्रायकर्स 56 धावांचं टार्गेट सेट केलंय. जय माता दी संघ आता मात्र 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल हे बघणे इंटरेस्टिंग असेल. आणि या 56 धावा डिफेंड करत असताना श्रेष्ठ स्ट्रायकर्स संघाचे कुठले गोलंदाज पुढे सरसावून गोलंदाजी करतील आणि कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून रणनीती असेल, काय खेळ साकारला जाईल हे बघणे इंटरेस्टिंग असेल. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. ऑन बॉलिंग ट्रॅक पलारी, त्याच्या समोर फलंदाज जयेश टांडेल ऑन बॅटिंग ट्रॅक. हा चेंडू आउट साइड द लेग स्टिक. व्हाईट बॉलने मात्र चेसिंगला सुरुवात होत असताना बघायला मिळतोय. प्रारंभ आणि सुरुवात 1 झाली.
नेक्स्ट बॉल पलानी टू जयेश. अजून एक वाईट बॉल. कुठेतरी एक चांगला फलंदाज समोर आहे आणि त्या चांगल्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना कुठेतरी दडपणाखाली गोलंदाज बघायला मिळतोय. सुरुवातीचे 2 चेंडू त्याच्या माध्यमातून वाईट फेकले गेलेत. करावेगावचं इंटर क्रिकेट आपण अनुभवतोय. करावेगाव म्हटलं तर क्रिकेटचा अमाप प्रेम करणार प्रेक्षक वर्ग आपल्याला बघायला मिळेल आणि तशीच प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. कुठेतरी आता मात्र क्षेत्ररक्षण झाला आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेलं आपण करावेगावचं क्रिकेटचा विचार करतोय आणि करावेगावच्या क्रिकेटला कुठेतरी पुढे नेणारा चेहरा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळाला योगेश टांडेल यांच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. कुठेतरी इनर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना क्रिकेटचा बेसिक रूल फॉलो केलाय त्यांनी आणि हा चेंडू आता मात्र ज्या स्लिक केला आहे मोनेशच्या माध्यमातून देखील दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. कौतुक असेल क्षेत्ररक्षकाचं गोलंदाजाला मात्र पूर्ण साथ देताना बघायला मिळतात हे क्षेत्ररक्षक. कुठेतरी दर्जेदार फलंदाज आहे मात्र त्या फलंदाजाला कसं रोखायचं आहे तर असं रोखायचं आहे. जर तुम्ही गोलंदाजाला साथ दिली तर निश्चितच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल उंचावेल आणि फलस्वरूप डॉट बॉल बघायला मिळत आहेत. कुठेतरी 2 दर्जेदार क्षेत्ररक्षण चेंडू अडवले गेले आणि 2 डॉट बॉल लगातारच्या बघायला मिळालेत. कुठेतरी धावसंख्या स्थगित सीमित कुंडीत 2 वरती. हा चेंडू क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह परफेक्टली टाइम टुवर्ड्स ऑफ साइड. हा येतोय या स्पर्धेचा दर्जेदार चौकार. या चौकाराने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय 6 वरती 6 रन्स. करावेगावच्या क्रिकेटची चर्चा चालू आहे मित्रांनो. करावेगाव निश्चितच दर्जेदार क्रिकेट ह्या गावामध्ये आपल्याला क्रिकेट बघायला मिळतोय आणि त्याचं सर्व श्रेय जात असेल आता मात्र प्रेक्षक वाहिनीचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर कैलास मात्रे यांना. त्यांच्या माध्यमातून कुठेतरी ही दर्जेदार स्पर्धा आयोजित केली गेली आहे. त्यांनी पाहिलेलं स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना बघायला मिळते. ऑक्शन प्रक्रिया झाली. ऑक्शन प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद आता मात्र कुठेतरी खेळत असताना मैदानावरती बघायला मिळतोय. पंचांचा मात्र त्या दरम्यान एक व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कुठेतरी व्हाईट बॉल फेकला गेलाय. धावसंख्या 7 रन्स. 8 झाल्यात. एक ऍड करून ऍड झाली आहे. जयेश म्हणजे कॅल्क्युलेटर आहे तर परफेक्ट लक्ष असतं याचं. जयेश 8 झाल्यात. अजून एक व्हाईट बॉल. 9 झाल्यात. बिपिन मात्र आता मात्र कुठेतरी कानमंत्र देत असेल. बिपिनकडे देखील अंडरआर्म क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने दूरवरच्या भरपूर मॅचेस खेळल्यात आणि तोच अनुभव निश्चितच त्याच्या संघासाठी कामी येतोय. कुठेतरी ऑक्शन प्रक्रियेमध्ये बिपिनची बोली का लावली गेली ह्याचं प्रात्यक्षिक त्याने पहिल्या षटकात पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये दाखवला. त्याच्याकडेचं असलेला क्लास त्याच्याकडचं असलेलं टॅलेंट त्याने पहिल्या मॅचमध्ये दाखवलंय. बघू ह्या सामन्यात कशा प्रकारचे त्याच्या माध्यमातून गोलंदाजी होईल. इनॅट नंबर 2 दुसरं षटक हाताळताना आपल्याला निश्चितच बघायला मिळेल बिपिनला. तर त्याच्या घड्याला पलानी बॉलिंग ट्रॅकवर आहे. हा चेंडू बिटवीन द 2 फिल्डर्स क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एट अनदर बाउंड्री फॉर्म जेटी. जबरदस्त फलंदाजी होताना बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या मदतीने. किती झाले जयेश? 14 बरोबर. मला माहिती आहे जयेशचं कॅल्क्युलेशन जबरदस्त आहे. तो परफेक्ट लक्ष असतं धावांवर त्याचं आणि कान असावं. खेळत असताना ह्या गोष्टी देखील तेवढ्याच गरजेच्या आहेत. आणि हा चेंडू आता लेग साईडला अगोदरचे 2 ऑफ साईडचे चौकार आपण बघितले. त्यानंतर लेग साईडला कुठेतरी आता मात्र क्षेत्ररक्षणाबरोबर खेळताना बघायला मिळतोय हा फलंदाज. अगोदरचे 2 ऑफ साईडचे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघितले आपण आणि हा लेग साईडला पॅडल स्वीपच्या रूपाने हा चौकार बघितला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 वरती. कुठेतरी महागडं षटक चालू आहे. पलानीचा हा मात्र आउटसाईड ऑफ स्टंप वाईट फेकला गेलाय. कुठेतरी लेंथ अँड लाईन मध्ये ऍडजस्टमेंट करत असताना चुकी झाली आहे. अगोदरचा लेग साईडचा चौकार बघता कुठेतरी लेंथ अँड लाईन मात्र ऑफ साईडला ठेवण्याचा माणस मात्र कुठेतरी दिशा भरकडली. हा चेंडू आता मात्र टॉप करायचा होता मात्र अजून एक पॉईंट बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 20च्या घरात. वाईल्ड चेसिंग 56 रन्स. पहिले षटक प्रगतीपथावर. अजूनही एक चेंडू येणं शेष शिल्लक बाकी आहे. धावसंख्या धावपळ करते 20. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील पलानीला. हा चेंडू आता मात्र हलवार चेंडू फेकला गेलाय. कुठेतरी दडपणाखाली चेंडू डिलिव्हर केला गेला होता मात्र फलस्वरूपात मात्र हा डॉट बॉल बघायला मिळतोय. पंच 1 मिनिट. हा मगाचा डॉट बॉल आहे. 1 मिनिट स्कोरिंग. संदेश बॉल किती झाले तुझे? 1 बॉल बाकी आहे. इथं ओव्हर झाले म्हणून बोललो. चला 1 चेंडू शेष आहे. आणि हा आता मात्र डॉट बॉल येतोय. चला षटक संपलंय.
कुठेतरी धावसंख्या आपण स्थगित सीमित कुंडीत बघतोय. सुरुवात व्हाईटने झाली होती. आता मात्र सांगता 2 डॉट बॉलने झाली आहे. धावसंख्या 20. अजूनही उर्वरित 18 चेंडू शेष असतील. 18 मध्ये काढायचे असतील मित्रांनो 36. म्हणजे प्रत्येक षटकामागे तब्बल 12ची सरासरी राखावी लागेल जय माता दी संघाला. आणि जमेची बाजू असेल कारण सुरुवात चांगली झाली आहे. दर्जेदार सुरुवात झाली आहे. कुठेतरी 20 धावांची सलामी दिली आहे. आता दोन्ही सलामीवर फलंदाज माझं खेळपट्टीवरती उपस्थित असताना निश्चितच दडपण असेल विपिन म्हात्रे याच्यावरती. बघूया त्या दडपणाला जुगारून त्याच्या माध्यमातून कशी गोलंदाजी केली जाईल. हा चेंडू वेगावरती स्वार प्रचंड प्रचंड वेग आहे. पण त्या वेगावरती आता मात्र कुठेतरी वेग मात्र कुठेतरी त्याचा आता मात्र घात करताना बघायला मिळतोय. आणि हा चौकार मिळतोय. बिहाइंड द विकेट चौकार गेला. विपिनकडे असलेला क्लास आपण बघितला मागच्या सामन्यात. या चेंडूवरती त्याचा वेग बघितला. बघूया नेक्स्ट बॉल. मिथून भोईर ऑन स्ट्राईक. 2 अनुभवी खेळाडू आता मात्र आमने सामने आहेत. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सिंगलने स्कोर पुढे जाईल. 25 वरती 25 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर नो लॉस. हा चेंडू आत्ता मात्र पायच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. एकने स्कोर पुढे गेला 26 वरती 26. कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडला धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला. थर्ड मॅन मध्ये आपण ओमकारला बघितलं. कुठेतरी बॉल यष्टीरक्षकाला डिव्हिड झाला आणि त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि मात्र त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. तोपर्यंत मात्र त्यांनी फेकी करत असताना कुठे दमछाक झाली. एकदा मात्र पूर्ण झाली. विपिन ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर जेटी जय स्टॅन्डेल. पॅडल बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि हा चेंडू आता हा गती मी मगाशी म्हटलं गती तुमची कुठेतरी वैरी ठरू शकते आणि तसंच काय बघायला मिळतंय. कधी कधी तुमच्याकडचा असलेला वेगच तुम्हाला धोका देऊन जाईल आणि तेच चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळतं मित्रांनो. कुठेतरी हा वाईट चेंडू फेकला गेला. यष्टीरक्षकाच्या अवाक्याच्या बाहेरच्या चेंडू गेला आणि फलस्वरूप काय झालं बिहाइंड द विकेट चौकार म्हणजे पंजा मिळाला. पंजाने मात्र स्कोर पुढे गेला 31 वरती. आणि हा मात्र परफेक्टली प्लेड बिटवीन द टू फिल्डर्स. अजून एक चांगला फटका जयेशच्या माध्यमातून बघायला मिळाला. धावसंख्या 35 वरती. या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. प्रचंड वेगाने धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळते. कुठेतरी लवकर स्कोर रीच करण्याचा माणूस बघायला मिळतोय जय माता दी फलंदाजांचा. आणि त्याला साथ मिळते कुठेतरी गोलंदाजीची असं म्हणेन मी. कुठेतरी वेगवान गोलंदाजी होती मात्र कुठेतरी दमछाक होताना बघायला मिळते. बॅकअप चांगला आहे अक्षय कडूचं आणि योगेश देखील बॅकअपला गेला होता मात्र एकदम मात्र पूर्ण झाली आहे. एकने स्कोर पुढे गेला 37 वरती. बिटवीन द टू फिल्डर्स मिथूनकडे अनुभव प्रचंड आहे आणि त्याला माहिती आहे गती कशी हँडल करायची. गतीला फक्त उत्तर कसं द्यायचं. गतीला उत्तर असं द्यायचं आहे. मला फक्त टाइम करायचं आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅपमध्ये चेंडू टाकायचं आहे आणि तेच काम आपल्याला मिथूनच्या माध्यमातून बघायला मिळालं. चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या 41 वरती गेली आहे. हा चेंडू आता पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईटचा इशारा. 1+4 पंजा मिळतोय. धावसंख्या जवळ पोहोचले 46 वरती. फक्त आणि फक्त 10 धावांची गरज. कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतोय. हा चेंडू आता मात्र अक्षय कडूकडे ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 2 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 46. आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील 12. 12 मध्ये काढायचे फक्त 10. मित्रांनो आपण बघता आपण अनुभवताय करावे अंडरआर्म क्रिकेट बॉक्स लीग आणि कुठेतरी 8 संघ आणि 8 संघ मालक सज्ज झालेत. आणि हा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्वीप केला आहे. जयेशकडचा असलेला क्लास, जयेशकडे असलेला मॅचचं टेम्परमेंट आणि जयेशकडे असलेलं टॅलेंट शो करत असताना जयेश पुन्हा एकदा त्याने स्वतःला सिद्ध केलाय. चांगली खेळी साकारतोय. आणि अजून एक चौकार. आता मात्र जस्ट 1 शॉट आणि नो बॉलचा इशारा येतो. 1+4 पंजा म्हणजे स्कोर इज लेवल. 55 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. जस्ट 1 रन नीडेड टू विन. 1 शॉट अवे फ्रॉम द विन. जय माता दी सलगचा दुसरा विजय प्रस्थापित करताना बघायला मिळते. आणि सलग 7 जर विजय संपादित करेल, जो संघ सलगचे 7 सामने जिंकेल त्याला आयोजक कैलास पत्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि सामना जिंकला इथं जय माता दी संघाने. त्यांचं अभिनंदन असेल. हार्ड लक स्ट्रायकर्स. कुठेतरी ह्या सामन्यात मात्र आपल्याला पराभव पत्करावा लागलाय.